हं, हं. तुमच्या बाबतीत असं घडलं नाही, पण ज्या ज्या काळात लोकांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांचा रोष पक्षप्रमुखांपेक्षा अजून कोणावर तरी होता असं आपण बघितलं. अनेक नेते मंडळी हे आज संजय राऊतांच्या विरोधात बोलून दाखवतात पक्ष सोडल्यानंतर. ते तुम्हाला खरं कारण वाटतं लोकांच्या सोडून जाण्याचं? तुमचं नाही, तुम्हाला ॲक्सेसही yes, होता. बोला. ते तुम्हाला खरं कारण वाटतं की संजय राऊतांच्या ॲडवाईसवर उद्धवजी चालतात आहेत आणि तो ॲडवाईस इतरांना पटत नाही आहे? ही तिथली परिस्थिती खरी आहे की खरंच ॲक्सेस नाही हेच एक कारण आहे? बघा कसं आहे की जी लोक बोलत आहेत त्यांनी जर साहेबांचं डायरेक्ट जर त्यांच्याशी बोलले ॲक्सेस राहिला तर तो विषय येत नाही आहे. एक गोष्ट नक्की तुम्ही नकारू शकणार नाही की पक्षाचा फेस हे आता संजय राऊत साहेब झालेले हे नकारता येणार नाही आहे. मग चांगलं झालं तरी त्यांच्यामुळे झालं, वाईट झालं तरी ते त्यांच्यामुळे झालं. ते इट्स अ डबल सोडेड. पॉलिटिक्स इज नॉट लाईक दिस किंवा मी फक्त चांगलाच करू शकतो त्याने, इट्स डबल सोडेड. म्हणून तर त्या त्यांची लोकांची भूमिका आहे. महत्त्वाचं एकच आहे की इंटरॅक्शन जो डायरेक्ट लोकांशी व्हायला म्हणजे त्यांनी चालू पण केलं होतं. ज्यावेळी आपण एकनाथ शिंदेची तुलना करतो, साहेबांची तुलना करतो आणि उद्धवजींची करतो, हे व्हिडिओ कॉलवरती अवेलेबल आहे, हे व्हॉट्सअप कॉल, म्हणजे डिफरन्सेस असं झालेलं आहे. तर मला वाटतं तो डिफरन्शिएट करताना वरचढ हे नक्कीच होतं. धन्यवाद सचिनजी, तुम्ही आलात आणि जे धुकं होतं तुमच्या, तुम्ही कसे आलात, का आलात, या सगळ्यावर तुम्ही प्रकाश टाकला. खूप खूप धन्यवाद. येस, धन्यवाद. आणि मी यासाठी आज तुम्हाला सांगितलं का तुमचा सर्वांचा आग्रह होता, कारण काही दिवसानंतर मी घटनात्मक पदावरती असल्यामुळे मला एवढं मन मोकळं बोलता येणार नाही. आणि आपणही बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि तुमची कॉफीबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.